नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे, काही सूचना आहेत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे हे 1 जानेवारी संध्याकाळपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहे, परंतु काही लाभार्थी असे आहेत की ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत, तर काही लाभार्थ्यांना कमी पैसे मिळालेले आहेत। तसेच मित्रांनो, जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार आहे, जानेवारीची पेन्शन कधीपर्यंत मिळणार आहे, GR येणार आहे का, यावेळेस सारखं डायरेक्ट पैसे जमा होणार आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस GR येतो त्याच्यानंतर पोर्टलवर माहिती येते आणि नंतर आपलं पेन्शन हे मिळत असते, परंतु यावेळेस तसं नाही झालं। डायरेक्ट या ठिकाणी GR न येता डायरेक्ट पोर्टलवर मेसेज आला, तो मेसेज पण नंतर डिलीट झाला आणि पोर्टलवर मेसेज न येता सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। तर मग अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की यावेळेस पण कशा पद्धतीने पैसे येणार, समजणार कसं। तर मित्रांनो, आता सध्या कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले याची अपडेट घेणे गरजेचे आहे, कारण की अजूनपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT मार्फत पैसे हे पोहोचलेले नाहीत। मग या सर्व लाभार्थ्यांना एकदा पैसे पोहोचल्यानंतर सर्व तहसील कार्यालयातून याद्या परत या ठिकाणी शासनाकडे जातील आणि शासनाकडे या याद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्यांना मागील महिन्यात कमी पैसे मिळाले, कोणत्या लाभार्थ्यांचे काही प्रॉब्लेम आहे का, त्रुटी आहे का, त्याच्यासाठी परत 8 दिवस दिले जातील। तहसील कार्यालयामार्फत काही सूचना देऊन जे लाभार्थी DBT प्रणालीत जोडायचे राहिले त्यांचे दुरुस्त्या केल्या जातील आणि ते दुरुस्ती करून त्याच्यानंतर जी यादी अपडेट होईल त्या यादीनुसार आता ते पैसे येतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस व्हायला कमीत कमी 15 दिवस तरी लागतील। त्या अनुषंगाने आता आपले पैसे हे 15 जानेवारीच्या नंतरच या ठिकाणी येऊ शकणार आहे, कारण की यावेळेस काय झालं की अनेक लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये 2,500 रुपये मिळाले, या महिन्यामध्ये फक्त 1,500 रुपयेच मिळाले, काही लाभार्थ्यांना 500 रुपयेच मिळालेले आहेत। म्हणजे अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आता आपल्याला तहसील कार्यालयात जाण्याची गरज आहे। तहसील कार्यालयामार्फत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, तुमच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या तुम्हाला या ठिकाणी कोणी सोडू शकत नाही, तुम्हाला तहसील कार्यालयात जाणे गरजेचेच आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या वैयक्तिक पातळीवर सोडवणे गरजेचे आहे। जे इतर जे मुद्दे आहेत जे सर्वांसाठी असतात की पेन्शन वेळेवर मिळावे, 2,500 रुपये सरसकट व्हावे किंवा आणखी वाढीव अनुदान मिळावे, 5% निधी मिळावा व इतर ज्या काही सर्व मागण्या असतील त्या मागण्यासाठी आपल्याला संघटनात्मक पातळीवर काम करावे लागते। परंतु तुमचे जर वैयक्तिक काही कागदपत्र अपुरे असतील, तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर यासाठी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना डिसेंबर महिना संपलेला आहे आणि आधार ऑथेंटिफिकेशन करणे गरजेचे आहे। आधार ऑथेंटिफिकेशन करणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी हयातीचा दाखला दिल्यासारखंच या ठिकाणी ती प्रोसिजर आहे। काही लाभार्थ्यांनी DBT पोर्टलवर नाव आल्यामुळं त्यांचं या ठिकाणी आधार ऑथेंटिफिकेशन नो दाखवत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन ती बाब पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। दुसरं म्हणजे UDID कार्ड, हे KYC पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी UDID कार्ड KYC करून घेणे गरजेचे आहे। आणि कारण की सर्व ज्या काही योजना आहेत त्यासाठी KYC बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मग अशा पद्धतीने या सर्व बाबी तुम्हाला करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला आता पुढील महिन्याचा हप्ता मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे त्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही, त्यांनी जाण्याची गरज नाही, परंतु जर आपल्याला काही सूचना तहसील मार्फत आल्या तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पूर्ण कराव्या लागणार आहे, ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, अनेक तहसील कार्यालयामार्फत महत्त्वाच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहे, परिपत्रक काढण्यात आलेले आहे, कारण की अनेक लाभार्थ्यांच्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे, पैसे जमा झालेले नाही। तर मग मित्रांनो, या तहसील कार्यालयामार्फत कोणकोणत्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया की तुम्हाला काय काय कागदपत्र घेऊन जावे लागेल। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत उपाययोजनाबाबत, म्हणजे जे काही विशेष सहाय्य योजना आहे, संजय गांधी योजना,
श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना या योजनेत ज्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य प्रलंबित आहे, ज्यांना मिळालेले नाही, त्यांच्यासाठी या सूचना आहे. ज्या संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही, त्या लाभार्थ्यांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेमध्ये जमा कराव्या. 1 नंबर आहे महत्त्वाचं, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, दिव्यांग UDID कार्ड झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स, आधार लिंक मोबाईल क्रमांक. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची UDID कार्ड तात्पुरते असून त्यांची वैधता संपलेली आहे, त्यांनी आपले UDID कार्ड रिन्युअल करून त्याची प्रत या कार्यालयात सादर करावी. सदर कागदपत्रे निर्धारित कालावधीत सादर न केल्यास वाढीव अनुदान वितरित करण्यास अडचण येऊ शकते. यांची सर्वांनी संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती. तुमची काही कागदपत्रे अपुरी असतील, तुमची काही त्रुटी असेल, तुम्हाला पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन संबंधित शाखेसोबत संपर्क साधणे गरजेचे आहे आणि तुमचे काम करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती. जानेवारी महिन्याचे पैसे अजूनपर्यंत कधी येतील याबाबत अपडेट आलेली नाही. आता डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्यानंतर त्यांची जी माहिती गोळा होईल त्याच्यानुसार आता या ठिकाणी किती निधी द्यायचा हे सरकारला कळेल आणि त्यानुसार हे पैसे जमा होतील. त्याबाबत काही अपडेट मिळाल्यास आपल्यापर्यंत लगेच पोहोचवल्या जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.